हॅलो फ्रेंड्स, आज मी खूप दिवसांनी ब्लॉग सुरू केलाय. ऋतू आली आहे. आज आम्ही घरात खूप साऱ्या व्हिडिओज शूट करणार आहे, रील्स बनवणार आहे, चॅलेंज व्हिडिओज. पण मी खूप दिवस झाला ब्लॉग पण टाकला नव्हता, कारण यांना ब्लॉग एडिट करायला वगैरे टाइम भेटत नाही आणि असं कुठं जाणं पण होत नाही. आणि कुठे गेलं की मग ते ब्लॉग 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 हेच करत राहणं, आपली लाईफ एन्जॉय करायची राहून जाते. आता आमच्या गावचे आंबे आले तर ऋतू इज लाईक की मला आंबा खायचा आहे. मला उठायचा कंटाळा आला. तिला म्हटलं तूच जाण, तूच घेऊन ये. माझी मम्मी घेऊन आले आंबे आणि मी पण खायला सुरुवात केली यांच्यासोबत. त्याच्या आधी खाली जायचं. आता हे सगळं खाऊन खाली जायचं आहे आम्हाला. सगळं ते चॅलेंजचे खायच्या वस्तू आणायच्या, मग ते बनवायचंय, मग चॅलेंज आवरून बिवरून चॅलेंज करायचंय. ताप आहे डोक्याला. हे बघा मम्मी कशी आंबा गोड आहे आंबे काकी. खूप गोड आहे खरं. आणि मी काय करणार माहितीये का, आता परत एक मी तर दिवसभर घरी जरा एक परत फ्रीज मध्ये ठेवणार. खूप गोड लागतो फ्रीज मध्ये ठेवून. फ्रीज मध्ये ठेवलेला चांगला लागतो. लोक आहे ना त्याचं हे वरचं काढतात आणि असं काढून ठेवतात. मग तो अजून थंड होतो. अजून शिवानी आणि यशच्या व्हिडिओ मध्ये होता ना तिने असं हा तुम्ही बघा व्हिडिओ शेवटपर्यंत. तू सगळं सामान घेऊन चाललेली आहे आणि आता आम्ही नेक्स्ट शॉपिंग करायला चाललोय. शॉपिंग ना, चिकन घ्यायला चाललोय, शॉपिंग करायला चाललोय. ती काय बोलते, मी बोलते नेक्स्ट शॉपिंग करायला चाललोय. तेवढं काय बस बस नको गप्पा मारू. काय करणार आहे खायला? आज उपवास. कोणाचा उपवास? आज काकींसाठी उपवास आहे, कारण आम्ही नॉनव्हेज बनवणार आहे. परत आम्ही म्हणजे इथे नॉनव्हेज बनवणार आहे, चॅलेंज व्हिडिओ करणार आहे. मग काकी नारायण आणि तिने सांगितलेलं वडापाव घेऊन यायला. आम्ही बघून आलो, ते वडापाव वाले पण नव्हते. वडापाववाल्याचं कळत नाही, एवढं शॉप चालतं तरी ते त्यांच्या मनाने बंद हा ते स्वतः राजा. अरे त्याला काय गिरायक नकोय का? मी रात्रीचं पण ठेवलं असतं. खरंच ठेवला असता. चालूच ठेवत नाही. इतका डेंजर वडापाव आलाय. ऋतू अगं आपलं ते चॉकलेटचं मेल्ट होईल. माझे कपडे स्मूदी प्यायची आहे साखर. अगं प्यायची पण ती गार हा गरम होईल. चल मॅगी बनवू. तू चिकन कर, मी मॅगी कर. येस. मला ना हा पसारा बघून मला किचन मध्ये येऊ वाटत नाही. ही सगळी भांडी मी घासून ठेवली आहेत. एवढी भांडी होती. याच्यानंतर चिकन इथे बॉईल करायला ठेवले, कांदा भाजून ठेवलाय. ऋतूने मॅगी बनवली आहे, म्हणजे इप्पीची बनवायची होती ती. हे बघा, हा आमचा चॅलेंजचा सेटअप आहे. तो सेटअप असा इथे करायचा आहे. आता पहिले हे तोंड धुते. मी ना पिंपल पॅच लावला, तर तो पिंपल पॅच पण मला काढायचा आहे. आणि पहिले तोंड धुते आणि मग तुम्हाला चॅलेंज व्हिडिओ बघायला भेटेलच आमचा. ती पण आता आवरते. हे बघा, ते बिचारी आवरते. तर मी पण आवरते पटकन. आम्ही दोघी पण चॅलेंजसाठी रेडी आहोत. आमचा सेटअप हे मी खूप गरम होते. मला असं वाटतंय की ना बाहेरून गाड्यांचा आवाज घेईल की काय काहीच कळत नाही. पण जाऊ द्या, आला तर येऊ द्या. काय करू नंतर नॉईस कॅन्सलेशन काहीतरी बघू. मला करायचं स्टार्ट आता. चल स्टार्ट. त्याच फोनमध्ये हे तुम्हाला याच्यात नाही बघायला भेटणार आहे. तुम्हाला हे फक्त काय बिहाइंड द सीन्स ना, BTS. अरे यार ते फोडता खूप टाइम चालू तो. हा लाव चल हा सेटअप. हा डन. ऋतू कसं वाटलं? इकडे बघ, आग होती इथं. खूप किती खाली सांडलं. ऍक्च्युली ते सांडतच असेल मला असं वाटतं. पण हा सेटअप एक नंबर होता. इतकं भारी वाटत होतं. बापरे, मी पहिले तोंड धुतलं, इतकं आग होती तोंडाची, काय सांगू तुम्हाला. आणि आम्ही काहीच मेकअप नाही केला. तिने सनस्क्रीन लावली, मी सनस्क्रीन लावली, तिने लिप बाम लावलाय आणि मी थोडीशी लिपस्टिक लावली होती. ती डार्क होती, पण मी डार्क नव्हती लावली. पण व्ह्यूच असा होता ना की भारी दिसत होतं. ऐक थांबा, मला पहिले कपडे चेंज करून. खूप गरम झाले. सगळ्या घराची लाईटी चालून इतकं एक्स्ट्रीम गरम झालंय. तू ये इकडं. आता इशू भाकरी बनवते. इशूने एकदम भारी चिकन बनवलंय. इशूच्या आजचं चिकन म्हणजे भाई साहब एक नंबर. राईस पण झालाय वाटतं ना. लावलं आता लावलं. एक शिट्टीने झाली. आणि भाकरी स्थापन आणि भाकरीचा काहीतरी प्रॉब्लेम झाला असेल पिठाचा. अगं नाही, पीठ खूप जुनं झालंय मला असं वाटतंय. म्हणजे मोर दॅन 10 days झाले, मग ते नाही थापत. इशू इकडे बघ. इशू फुल थकली. खूप वैतागली कारण या भाकरीने माझा जीव खाल्लाय. मम्मीने तवा किती बारीक असला. चांगलं आहे. म्हणजे मी अशी भाकरी नाही टाकत कधी, पण आता मला टाकावी लागणार आहे कारण ही तुटली असती. असं वाटतं ही मी बनवली भाकरी फर्स्ट टाइम. अरे नाही, ती तुटते ना. मग मी काय करू, त्याला फिटच नीट. त्याला पाणी गरम करून घ्यायला पाहिजे होतं. कळा का? चलतंय.
आता आम्ही बसू जेवायला, मग त्याच्यानंतर व्हिडिओ घेऊ. डन. बेबी कसं झालंय सांग. बेबीला विचार. बेबी सांग ना कसं झालंय. बेबी इतक्या वेळ खूप बोलत होता. चालून घट्ट झालं. चांगलं नाही झालं. हा? चांगलं नाही झालं. नेक्स्ट टाइम आता आशुतोष बनवणार व्हिडिओ. जेवायला बसू. पागल मी सुक नाही केलं म्हणून मी घट्ट केलंय हे. कळलं तुला. कांदा तर तुझा. चांगलं झालं चल. मला काय वाटणार नाही, माझी ऑलरेडी सगळीकडे गप. वेगवेगळे अँगल. काय हे या? ऋतू बाय ग बिचारी सगळं पुसून घेतो मला ना खूप. हो आता मी फक्त एवढं करणार, बिचारी आता भांडी घासणार आहे इशू. नाही मी नाही घासणार. भांडीचं कॉन्ट्रॅक्ट तुझ्याकडे. इशू एवढं भांडी मी नाही घासू शकत. अगं पागल भांडी खूप कमी आहे बघ तू. अगं मी किती काम केलंय. किचन ओटा तू साफ करशील. मी इथून हालणार नाही. तू मला तिथं मोबाईल घेऊन बसली होती. मी तुला काय बोलले. पण मी काय बोलतात त्याला, मी एडिट करत होते. मी 7 मिनिटाचा व्हिडिओ 2 आता मिनिटाचा केलाय. आता मी पण एडिट करते काय edit करते? व्हिडिओ. कोणाचा व्हिडिओ? आपला नाही करायचं तू. कुठे आपला व्हिडिओ आहेच नाही. माझ्याकडे आहे ना. कुठला? तूच तो 7 मिनिटं. ऑलरेडी एडिट केलाय. हा तू परत त्याला काय चमचा लावणार आहे? नाही मी किचन ओटा साफ नाही करणार. मी ऑलरेडी घरात सकाळी भांडे घासून आली आणि त्याला सगळं तेल लागलंय आणि मम्मीने कॉल करून बोलली म्हणजे तेवढे घाण का भांडे घासले. मी तुला बोलली होती हा परत घासायला लागणार आता. माझा मूड नसला की मी अशीच राहते. मग इथली पण नाही इथली नीट घास. अगं बंद कर, माझा अँगल बघ बावळट. बघ इकडं बघ. बाई इकडं बघ. आम्ही सगळं आवरून झालंय आणि ए बाई 1 मिनिट थांब ना तू. सगळं आवरून झालंय आणि आम्ही लोळत बसलोय. आम्हाला टेरेसवर वॉक करायचं होतं कारण याच्यानंतर आम्हाला अजून एक चॅलेंज व्हिडिओ करायचा आहे आणि त्या चॅलेंज व्हिडिओसाठी पोटात बिलकुल जागा नाही. पण काय बाई कसं तुला माहितीये का या वेदर मध्ये असं आपल्या चांगल्या लोकांसोबत म्हणजेच इशू सोबत या रूम मध्ये पण खूप छान वाटतं. हो पण आपल्याला जायचंय आता तुम्ही कारण माझ्या ना जरा पण पोटात जागा नाही. कळत असू दे यार, नको नंतर करूया यार, उद्या पण करू शकतो. तू संध्याकाळी जॉबवरून आले की मी कॉल करते. अगं बाई अंधारात नाहीये चांगला. मी जॉबवरून संध्याकाळी येते. इशू अशी ओरडते, अशी अशीच ओरडते जेव्हा तू चिडतेस ना. हा आणि ही अशीच तर. शेवटी मला ती बोलत होती की नाही मी भांडी नाही घासणार, नाही मी किचन नाही पुसणार पण शेवटी तिने पुसलं. बिचारीला दया आली. नाही आमच्या दोघांमध्ये कधीच भांडण होत नाही. आम्ही नेहमी समजून घेतो. जर तिने जेवण बनवलं तर मी भांडी घासते. हे पहिल्यापासून फिक्स आहे. हे अनसेड आहे म्हणजे बोललोच नाही आपण कधी. हे आम्ही बोललो नाही कधी पण असंच करतो आम्ही. बोलत नाही आम्ही असं करतो है ना. यार इशू तू ते मँगो ज्यूस बनवले ते आता किचन सगळं साफ आहे आणि तूच केलंय अनफॉर्च्युनेटली. तुला परत साफ करायला लागेल. चल बनवूया, मी बनवते माझ्या स्टाईलने बनवते. तुला आवडेल का? मग मला साफ करायला लागेल. मी तो विचार करते. हा मीच साफ करणार आहे. काय गरज आहे का पण. चल ना टाइमपास या मौसममध्ये ना मला मी काहीतरी खायचं क्रेविंग होती का तुला. क्रेविंग होते यार आणि गोड गोड खायची क्रेविंग होते. ऋतू आपल्याला जनताच्या गोळीची गरज आहे खरं सांगते. मी खरंच आपण ती गोळी घेऊन येऊया व्हिडिओ मध्ये नको. तर आता संध्याकाळी किती वाजले इशू? 7 वाजले ना. आणि क्लायमेट बघा किती सुंदर झालंय. खूप सुंदर आहे यार. रेड आणि असं काहीतरी आम्हाला ना गोड खायचं मन होतं. मग इशूच्या मम्मीने आंबे आणलेले, मग आम्ही ठरवलं मँगो ज्यूस ना. मँगो मिल्कशेक ना. हा मिल्कशेक. मी नाही कधी बनवलं, मग आता इशू बनवते. आईस क्यूब्स आहेत बहुतेक. बघून येऊ का? आहेत फ्रीजर मध्ये. आहे ना. हा मग जाईल. बाई ती भांडी घासायच्या नादाने ना मी ते पेपर कप काढले. इशूचं तोंड बघा. आम्ही झोपेतून उठलोय आता. इशू इकडं. तू नव्हती झोपली ना. मी एडिट करत बसली तो व्हिडिओ कारण फर्स्ट टाइम केला ना तो. तर वेळ लागतो. किती एडिटिंगला वेळ लागतो का? एडिटिंगला किती वेळ लागतो. मी आधी हे करत बसलेली ग ते काम, चॅटिंग करत बसलेली ती सरांशी, कळलं ना. त्याच्यानंतर मग मी बोलली अरे एवढं टाइमपास करते त्याच्यापेक्षा एडिट करून तरी होईल. नाही झोपली मग. इशू तुमचं किचन किती सुंदर दिसतंय बघ ना. हो हे आम्ही साफ केलेलं आहे ना म्हणून. आपण सारखीला काही सुद्धा दिसलं है ना. थांबा मी तुम्हाला क्लायमेट. मला आहे ना त्याचा फोटो काढायचं मन आहे. आणि इथे फोटो काढून हे करूया का आपण स्टोरी टाकूया.
एक कुठला तरी आंबा मला असं वाटतं थोडासा आंबट होता. चांगला लागतोय. आवडला. आंबे खूप भारी आहेत. टेस्टी आहे ना. पल्प थोडासा अजून ग्राइंड व्हायला पाहिजे होता का. ठीक आहे पण ते लोक असंच देतात ना, आपण जिथं पितो तिथं. असा घट्ट घट्ट. ठीक. कसा वाटला आजचा माझा ब्लॉग. खूप दिवसांनी ब्लॉग टाकला ना मी. मला ना हल्ली काही टाईमच भेटत नाही जॉबमुळे. आणि मेन थिंग इज की शनिवारी पण सुट्टी नसते, त्याच्यामुळे मग तर काही म्हणजे बिलकुल टाईम नाही आहे. तुम्ही म्हणसाल तोंडाला काय लावले. मी ना क्रीम लावले तोंडाला, पिंपल आलेत. ऑलमोस्ट पिंपल गेले आहेत, पण म्हटलं थोडी थोडी आहे तर लावून टाकावी. क्रीम पण थोडीशीच राहिली, संपत आली आहे. आणि असो, हे सगळं राहू द्या. तुम्ही व्लॉग शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल थँक्यू सो मच. आणि मला जसं जमेल तसं आय विल ट्राय की मी व्लॉग टाकत जाईल. असं म्हणजे आय एम नॉट शुअर, पण मी टाकत जाईल. तुम्ही हा व्लॉग शेवटपर्यंत पाहिला त्यासाठी थँक्यू सो मच. बाय बाय सगळ्यांना. गुड नाईट.